गजानन विजय ग्रंथ अध्याय 7। श्री गणेशाय नमः। जय जयाजी राघव रामा, जय जयाजी मेघश्यामा, संत जनांच्या विश्रामा, सीतापते दशरथे। तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर, ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी। तुझी कृपा झाल्या पाही तो सर्वदा होतो विजयी, जे जे इच्छिल ते तेने काम आपले तडिला। भूपतीचा वशिला ज्याते देवा लादला, तो वध्य होतो दिवानाला नीच कितीही असला जरी। ऐशा अमोघ कृपेला होईल कामी योग्य भला, याचा जो मी विचार केला तो ऐसे आले कळून। नाही ज्ञान नाही भक्ती, खरी खुरी हे श्रीपती। ऐशी आहे माझी स्थिती, शोचनीय पांडुरंगा। मन सदा आशाभूत, ते न कदा स्थिर होत। नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी। मग ऐशा फातक्याला केवी लाधवा वशिला। तुझा सांग जगतपाला, हे व्यावहारिक म्हणणे असे। तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साची, अशी साक्ष पुराणाची आहे की दीनबंधू। पुण्यवानराचे तारण केल्यान काही नवल जाण, जो पातक्या लागून उद्धारी तसे तोच मोठा। या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी आन, देवा मम पातका लागून किमपि आता पाहू नको। रक्षी आपुला मोठेपणा, मज सांभाळी नारायणा। दास गणू शरण चरणा, आता उपेक्षा करू नका। हा मारुतीचा उत्सव करीत होता उगा गाव, याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश गोकुळीचा। हे पाटील घराणे जाण आहे अति पुरातन, घरचे धनक कनक संपन्न, पसारा थोर शेतीचा। पूर्वीपासून यांच्या घरी संत सेवा होती खरी, आली भाग्ये जमेदारी मग काय विचारता। महादशी पाटलास 2 मुलगे ओरस, थोरल्या त्या पुत्रास नाव असे कडताजी। उकाजी तो धाकटा, पंढरीचा भक्तनिका। गोमाजीचा उपदेश देखा, होता या घराण्याते। पाटील कडताजी कारण मुलगे होते 6 जण। उकाजी नुसता भाग्यवान, पुत्र नव्हता त्याचे कुशी। कडताजी पावता मरण, 6 मुलांचे संगोपन। कुकाजीने केले जाण जन्मदात्या बापापरी। उकाजीच्या आमदानीत भरभराट झाली बहुत, अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या। पाटील कुकाजी नंतर खंडू करी कारभार, याच्या पुढे साचार काही न चाले कोणाचे। या खंडू पाटला प्रती 5 बंधू निश्चिती, गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी। आधीच पाटील जमेदार, सत्ता होती साचार। पैशाचा तो निघे दूर, जयाची या सदनामध्ये। बंधू सारे तालमी घरी, दांडपट्टे खेळती। कुस्तीचा शोकाती होता हरी पाटलास। उत्सव नवमास मारुतीचा, तरी जय जयकार पाटलांचा। म्हणतील तो शब्द त्याचा, जेलाने भाग्य रयतेला। नेहमी कटकटी मारामाऱ्या शेगावात होती खऱ्या। पाटील एका मापी साऱ्या लोकाप्रती मोजी तसे। हा सज्जन साधू संत, हे न ज्याच्या मनी येत। पाटील त्या बोलती सत्य, अद्वैतद्व या यथामती। असो पाटील बंधूंनी राऊळात येऊनी, महाराजा ते हेटाळणी करण्याचे ते सुरू केले। कोणी म्हणे पिशा गण्या, खातो सका ताक गण्या। ऐशी गोष्ट अति उन्या, त्यांनी कराव्या समर्थासी। कोणी म्हणे खेळ कुस्ती, आम्हा सवे निश्चिती। तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून, त्याचे दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देऊ मार। याचा करी विचार बरा बोलाने एवढा, त्यांचे बोलणे ऐकावे
समर्थांनी न उत्तर द्यावे, अवघे असण्यावरी न्यावे, कोपन धरावा इतकीच. ऐसा उर्मट प्रकार मंदिरी चाले निरंतर, म्हणून पाटील भास्कर समर्थाशी ऐसे बदला. नका महाराज येथे राहू, चला अकोली ग्रामा जाऊ, ही पाटील पोरे माजली बहु, यांचा नको संबंध. हे शक्तीने माजले, लक्ष्मीने धुंद झाले, सत्य पुढे काही न चाले, येथे यांचे पाटीलकी. गजानन बोलले त्यावरी, भास्करा थोडा दम धरी, ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त. मात्र विनयाप्रती थारा, यांच्यापाशी नाही जरा, शोधून पाह्या अंतरा, त्याच्या म्हणजे कळेल तुझ. ही पोरे पाटलांची, माझी लेकरे आहेत साची, कृपा आहे संतांची, यांच्या कुळावर भास्करा. जमेदारा उर्मटपणा हेच आहे भूषण, काय वाघाचे ते वजन, असावे काय गाई भरी. तलवारीला मऊपणा, मुळी उपयोगी नाही जना, अग्नीने तो थंडपणा, सांग धरावा कवन्या रीती. गेल्यावरी काही काळ हा उर्मटपणा जाईल, पावसाळ्याचे गडूळ जळ हिवाळ्यात निवळ होईल. एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी, महाराजा धरून करी, म्हणे कुस्ती करी माझ्या सवे. तुला कुस्तीत करीन चित, चला जाऊ तालमीत, उगे न बैसे ऐसे म्हणत, गणगण गणात बोते. तुझे प्रश्न माजले बहु, ते खरे खोटे आज पाहू, मला पाडशी तरी देऊ, तुला मोठे बक्षीस. ते समर्थांनी मानिले, दोघे तालमीमध्ये गेले, समर्थांनी कौतुक गेले, ते आता परियेसा. खाली बैसले गजानन, उठीवा आता मज लागून, असला जरी पैलवान, तरी साच करशील हे. हरी पाटील उठावया, लागला यत्न करावया, परी ते अवघे गेले वाया, हले नाथ समर्थ मुळी. घामा घुमतनु झाली, शक्तीची ती कमाल केली, पेच झाले निर्बळी, समर्थाशी झुंजता. हरी म्हणे मनात, हा केवढा तरी सशक्त, अचल असा पर्वत, यांच्या पुढे येईल उन्हा. हा किडकिडीत दिसतो जरी, शक्ती याची गजापरी, घोड्या आमच्या नानापरी, आजवरी याने सहन केल्या. त्याचे हे कारण, हा गजापरी बलवान, आम्ही जुंबका समान, म्हणून नाही रागावला. जुंबकाच्या चेष्टेला गजपतीनं मानी भला, श्वानाची या भुंकण्याला वेगळं देना किंमत. काही असो याच्या पायी, आता ठेवणे आली डोई, आजपर्यंत मी नाही कवनाशीही नमन केले. समर्थ म्हणाले हरीला, आता बक्षीस द्या आम्हाला, ना तरी चित मजला, तुवा करावे कुस्तीत. कुस्ती हा मर्दानी, शोकश्रेष्ठ सर्वाहुनी, कृष्ण बलरामे बालपणी, ऐशाच कुस्त्या केल्या रे. मुष्टिक आणि चानूर, मल्लविद्येने परमेश्वर, वधिता झाला साचार, हे देह रक्षण कंसांचे. पहिली संपत्ती शरीर, द्वारे ते घरदार, तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा. तुझ्याप्रमाणेच पुतणारी पाटील होता यमुना तिरी, गोकुळीची या पोरे सारी, त्याने केली सशक्त. तैसे तुवा करावे, शरीर बला वाढवावे, ना तरी हे सोडावे, पाटील नाव आपले. हेच बक्षीस द्यावे मज, ना तरी कुस्ती करी आज, येणे रीती उतरला माझ समर्थांनी हरीचा. हरी म्हणे समर्थास, आपुली कृपा असल्यास, शेगावांच्या लेकरास सशक्त करिता येईल की. ऐसे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने, जे मुळात असती शहाणे, त्यांना शाळा नको की. असो त्या दिवसापासून हरीने दिले सोडून, अद्वा तद्व भाषण करणे पुण्य पुरुषाशी. ही पाहून त्याची कृती, इतर बंधू बोलती, हरी तू त्या जोगड्याप्रती, का भीतोशी कळेना. आपण पाटलांचे कुमार, या गावीचे जमेदार,
ते तू कारे ठेवशी शिर पदी त्या नागव्याच्या. त्या पिशाचे धोतांड गावी माजले उदंड, त्याचा पाहिजे काढीला दांड, लोका सावध करावया. ऐसे नजरी के आपण केले, तरी लोक अवघे होतील खुळे. पाटलाचे कर्तव्य भले, गाव हुशार करण्याचे. मैद साधू वेश घेती, वेड वाकड्या कृत्या करती, बाया बाबड्या भोंदिती, याचा करी विचार. सोन्या कस लाविल्या विना, न कळे रे सोनेपणा. तुकारामाचा शांतपणा, कळून आला उसाने. ज्ञानेश तेव्हा साधू कळला, जेव्हा रेडा बोलिला. परीक्षेविना कौनाला, हस्तमानी मान देऊ नये. चला परीक्षा तयांची, आज आपण करू साची. मोळी घेऊन उसाची, मंदिरात पातले. हरी न काही बोलला, इतरांनी प्रश्न केला. अरे पिशाया उसाला, खातोस का तू सांग हे. जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला साची, तरी एक अट आमुची आहे, तू ते मान्य करी. आम्ही उसाचे करू प्रहार, तुझ्या धवा अंगावर. याचे वळणा उमटले जर, तरीच योग्य मानू तुला. ऐसे भाषण ऐकिले, महाराज काही न बोलले. लेकरांचे बालिश चाळी, मुनीन आणि सुज्ञ कदा. मारुती म्हणाला त्यावर, अरे हा भ्याला साचार. उसाचा तो खाण्यामार, हा काही तयार नसे. मग म्हणाला गणपती, अरे मौन हीच संमती. त्याने दिदली आपणाप्रती, आता काय पाहता. ते दोघा तिघा मानले, ऊस करी घेतले. समर्थांशी मारण्या भले, आले चढून अंगावर. ते पाहता नारी नर, मंदिरी गेले होते इतर. ते पळू लागले बरोबर, भास्कर तेवढा जवळ असे. भास्कर म्हणे पोरांशी, नका मारू समर्थांशी. या उसाने आज दिवशी, हे काही बरे नव्हे. तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य. तुमचे असावे दयाभूत अंतकरण दिनांविषयी. हे महासाधू तुम्हाशी, जरी न वाटतील मनाशी. तरी ही नदीने लेखुयाशी, द्यावे सोडून हेच बरे. अरे शूर जे का शिकारी, ते चाल करती वाघावरी. उगीच बंदूक घेऊन करी, ना मारती नाकतोडा. मारुतीने जाळली रावणाची लंका बली. उगीच नाही चाल केली, झोपड्या पाहून दुबळ्यांच्या. यावरी म्हणती पोरे, तुमचे भाषण ऐकले सारे. गावांची ते लोक अत्यंतरे, योगे योगेश्वर म्हणती या. म्हणून त्यांचा पाहावया योग, येथे आलो आम्ही चांग. यातना घ्यावा तुम्ही भाग, पहा मौज दुरुनी. ऊस घेऊन हातात, मारू लागले समर्थाप्रत. जैशा का जोडितात, कोंब्या कृषी शेती कृषीवल. परीन महाराज डगमगले, मुलांना पाहून हसत बैसले. कोठे न उमटले वळ त्यांच्या अंगावर. ते पाहता पोरे व्याली, चरणी त्यांच्या लागली. म्हणती खराच आहे बली, हा योगे योगेश्वर. महाराज म्हणती पोरांना, मुलांनो तुमच्या कराला असेल अति त्रास झाला. मारण्याने मज लागी, त्यास श्रमाचा करण्यानास. काढून देतो इच्छुरस, तुम्हा लागी प्यावयास. या बसा माझ्या पुढे. ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी बला. हातानेच पिळून त्याला रस काढिला पात्र्यामध्ये. त्या ऊसाची अवघी मोळी समर्थांनी पहा पिळली. आणि प्याया कारणे दिली, रस नव्हाळी पोरांसास. श्री गजानन पुण्यपुरुष, चरका वासून काढिला रस. ते पाहता बालकास अति आनंद झाला. लोक म्हणती ही योगशक्ती, दंतकथा मुळी नसती. योगे जी का प्राप्त होती, त्या शक्तीला च्युतन नसे. पौष्टिक पदार्थे शक्ती येते, परीन ऐशी कायम टिकते. सशक्त आपल्या राष्ट्राते, करणे असल्या योग शिका. हेच तत्व सुचिवयाशी,
त्या पाटील अर्भकांशी करे काढून रसांशी दावित झाले श्रोते हो. समर्थांशी वंदून गेली पोरे निघून खंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले. दादा आपुल्या गावात गजानन ईश्वर साक्षात त्यांचा आज आम्हा प्रत आला आहे प्रत्यय. ऐसे म्हणून कथिली सारी हकीकत त्या ना खरी ती ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला. मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला. परी मार्दव वाणीला मुळी नव्हते इतकी चित्त. गण्या गजा ऐसे म्हणे पाटील समर्था कारणे अरे तुरे हे बोलणे होते दोन्ही ठिकाणी. प्रेम अत्यंतिक जे काही तेथे ऐसे घडून येई. आई लेकरा माझी होई भाषण अरे तुरेंचे. हा एक प्रकार झाला. आता दुसरा राहिला तोही सांगतो एका बला सावधान चित्ताने. नोकर चाकर हीन दिन यांच्या सवेजे भाषण करते संभवित जन तेही एकेरी स्वरूपाने. अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडले साची काकी रयत गावांची लेकरे त्यांची निसंशय. श्रोते याच सवयीने खंडू पाटील गण्या म्हणे श्री समर्थाकारणे काही न दुसरे कारण. गण्या गण्या म्हणे वाणी परी प्रेम उपजे अंतकरणी पहा नारळा लागुनी वर करवंटी खोबरे आत. याचाच न्याय तयाचा परिपाठ होता बोलण्याचा. वृद्धपा काळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी. कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी तू जातोस प्रति दिवशी महाराजांच्या दर्शना. सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी मग कारे तुझी वै खरी. मुग्ध होते त्यांच्या पुढे तुला नाही पोर बाळ माझा झाला वृद्ध पगाळ. नातवंडांचे बोल खेळ पाहू दे मज डोळ्याने. आज विनंती कर त्यांना स्वामी समर्थ गजानना म्हणावे त्या करुणा करा. पोर द्यावे एक द्या मज. तो खरा साधू असल्या सत्य पुरवितील तुझे मनोरथ. आणि माझी अवघा हेत तडीस जाईल योगाने. साधू पुरुष अशक्य काही जगयात्री या उरले नाही. संत लाभाचा करून घेई काही ओम आपण उपयोग. ते खंडू ते मानिले एके दिवशी बोलणे केले. मारुतीच्या मंदिरी भले ते एकाय निरीती. अरे गण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता. इच्छा उपजली त्यांच्या चित्ता नातवंड ते पाहण्याची. तुला लोक साधू म्हणती दर्शन केल्या तुझ प्रती. इच्छा मनीच्या पूर्ण होती ऐसे लोक सांगतात. त्याचे दावी प्रत्यंतर उगा नको करू उशीर. तुझ्या पायी ज्याचे शिर तो हा राहावा निपुत्रिक. ऐसे भाषण ऐकिले महाराज त्यांशी बोलिले. आज हे उत्तम घडून आले तो याचना केली आम्हा. सत्ता धन तुझ्या हाती तो प्रयत्नवादी असशी निगुती. मग विनंती आम्हा प्रती का करतोस कळेन. धन आणि बलापुढे अवघेच यमनशी बापुडे. मग कारे हे न घडे साह्य धन बलाच्या. तुझी भव्य आहे शेती शिरण्या दुकाने पेड्या अति. तुझे न कोणी मोडती जन शब्द या वराडात. मग त्या ब्रह्मदेवाला कान आज्ञा करशी बला. आपणा पुत्र द्यावयाला हेच कोडे पडले मज. खंडू करी भाषण ही गोष्ट ना यत्नधीन. पिके पाण्यापासून येती जरी जगामध्ये तरी पडणे पाणी. मानवाच्या न करी जणी दुष्काळात जमिनी पडती उतान्या ख्यात हे. मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपुले चालविणार. तैसाच हाही प्रकार तेथे न गती मानवाची. खंडू पाटील ऐसे बोलला हसू आले समर्था.
तू केलीस याचना आता मज कारणे पोरांची। याचना म्हणजे मागणे भीक, हे तू आज केले देख, तुला होईल बालक, भिक्या नाव ठेव त्याचे। पुत्र देणे माझ्या करी, सर्वतोपरी नाही जरी, परी मी विनंती करीन खरी, तुझ्यासाठी परमेश्वरा। तो ऐकेल माझी धीड, त्याला न हे काही जड, तू घराचा आहे धड, रस आंब्याचा द्विजा घाली। हे मममानी प्रमाण वचन, पुत्र होईल तुझ कारण, आम्र रसाचे भोजन, दर साल घाली ब्राह्मणा। हे खंडूने ऐकले, घरी घेऊन येऊन सांगितले, कुकाजीशी निवेदिले, मंदिरीचे वर्तमान। हे ऐकता कुकाजीस, आनंद झाला बहुवस, तो काही लोटता दिवस, समर्थ वचन चाली खरे। कांता खंडू पाटलाची, गंगाबाई नावाची, गर्भिणी झाली साची, नवस पूर्ण झाले, तिज लागी पुत्र झाला। खंडू पाटील आनंदला, कुकाजीच्या हर्षाला, पारावर काही नसे। त्याने दमन केला बहु, गरिबांना दिले गुळ गहू, पेढे बर्फीचा दिला खाऊ, गावातील अर्भकांना। ताटात झाले बारसे, पिकू नाव ठेवी लेशे, पुढे बाळ वाढला असे, शुक्ल पक्षाशी इंदापुरी। अमररसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण, तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे। पुण्यपुरुषाची वैखरी, ओढून होईल असत्य तरी, पाटलाच्या ओसरीवरी बाळ रंगू लागला। हा बोलबाला पाटलांचा, देशमुखांना पटला साचा, शेगाव हा दुफळीचा गाव पहिल्यापासून। एक फळी देशमुखाची, एक फळी पाटलांची, अंतकरणे एकमेकांची, मुळी होती अशुद्ध। प्रत्येक आपल्या डावात, एकमेकांच्या करण्या घात, सदा इच्छी मनात, लेश नसे प्रेमाचा। शास्त्री दोन मंत्री दोन, शास्त्री दोन तंत्री दोन, एकमेका पुढे श्वान, येता गुरगुर रोकडी। तैसे झाले शेगावात, पाटील आणि देशमुखात, 36चा आकडा सत्य, झाला न होईल 63चा। पुढे गोष्ट झाली अशी, कुकाजी झाले स्वर्गवासी, पाहून या नातवंडाशी, भीमातटी पंढरीत। तेने खंडोजीचे उद्विग्न मन, गेले सहज होऊन, तो म्हणे छत्रपूर्ण, माझे आज ढासाळले। ज्या चुलत्याच्या जीवावरी, मी निर्भय होतो भूमीवरी, तो आधार माझा श्रीहरी, कारे नेलास काढून। ऐशी संधी पाहून, बालांट आणण्या कारण, पाटलावरी सवड पूर्ण, मिळाली देशमुख मंडळीला। तो वृत्तांत अष्टमात, सांगेन श्रोते तुम्हा परत, ही जमेदारी खान सत्य, आहे प्रत्यक्ष द्वेषाची। हा दास गणू विरचित, गजानन विजय नामे ग्रंथ, परिसा श्रोते सावचित्त, कुतकार्ता सोडोनिया। शुभम भवतु, श्री हरिहरार्पणमस्तु। इथ श्री सप्तमोध्याय समाप्त। श्री गजानन महाराज की जय।